हाय हॅलो नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. माझे जुने व्हिडिओ पाहणाऱ्यांना माझी बाग किंवा झाडं ते सर्व माहीतच आहे, पण नवीन जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी एकदा दाखवते. आणि बघा, मी आज जर वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. बागकाम खूप अवघड आहे किंवा खर्चिक आहे असं ज्यांचा गैरसमज आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. कारण जे बागकामातून सुख, आनंद, शांती मिळते ना, त्यापासून ते खरंच वंचित राहतात. आणि मला एक अनुभव म्हणजे असा आला होता की एक आजींना मी भेट दिली होती त्यांच्या बागेला. त्यांचा आनंद जो होता तो सर्व बागेतून होता. त्यांना एक एक दिवस जेवत पण नव्हत्या त्या आणि एवढे त्या बागेत रमत होत्या. तेव्हापासून ठरवलं की आपण पण अशीच बाग करायची. भले आता फरशात म्हणून मला खाली जमिनीत नाही झाडे लावता येत, मी कुंडीत पण लावणार असं ठरवलं. आणि तेव्हापासून असे छान रोपं आणून लावायला लागले. तर आजचा ह्याच्यासाठी विषय की म्हणजे जास्त खर्चात नाही पडायचं. घरी जे आहे त्यातच आपण बाग तयार करू शकतो, कुंड्यात रोपं लावू शकतो. तर ते काय काय लागतं त्याचं सर्व साहित्य किंवा कुंड्या कशा लागतात, कशात आपण घरातच लावायचं तर आपण कशाचा वापर करू शकतो झाडे लावायला. भले तुम्ही कुंड्या नाहीत आणल्या तरी चालतील, सुरुवात तर करा फक्त. आणि त्याची सर्व माहिती आज आपण पाहू की घरगुती सामानातूनच कसं बागकाम करायचं ते. आणि त्यासाठी आता सांगते मी काय काय साहित्य घ्यायचं ते. की बघा, आता आपण घरगुती डस्टबिन किंवा आईस्क्रीमचे बॉक्स, बाटल्या कशाचाही वापर करू शकतो आपण. तेलाच्या 5 लिटरच्या ड्रम असतात ते म्हणजे कापून त्याचं हे करू, त्याला वेज पाडा गरम कशाने तरी. आता ह्याच्यात हे नारळाचे कवच लागतात, मोठे दगड किंवा आपले खापराचे तुकडे असं लागतं खाली टाकायला पाण्याचा निचरा होण्यासाठी. आता माती कशी, तर त्यात माती वाळू अशी मिक्स माती लागते की ज्याच्यात मुळाला माती चिटकून जास्त राहू नये, पाण्याचा निचरा व्हावा, मुळाची पण वाढ व्हावी अशी माती घ्यायची. ती मी प्रत्येक वेळेस सांगेलच की वाळू किती मिक्स करायची इथे, पण हे असं. आणि ऊन देऊन ठेवलेली असावी. आता खत कुठले वापरायचे, लगेच आपण बाजारातनं खत आणून महागाची काही गरज नाही. शेणखत मिळतं ते आणायचं किंवा आपलं घरगुती भाज्याचे देठं, ते कांद्याचा पाला, लसणाचा पाला, त्याच्या बटाट्याची साली, केळीच्या साली ह्याचंही खत म्हणून आपण वापर करू शकतो. मातीत टाकू शकतो किंवा त्याच्या बारीक तुकडे करून किंवा भिजू घालून पाणी तयार करून टाकू शकतो. आणि हे तर खूप गरजेचं आहे. हे तुम्ही आणा, आपण 250 रुपयाला मिळते बहुतेक. किती ग्रॅमचं आहे माहीत नाही, म्हणजे एवढं माहीत, 250 ग्रॅमचंच आहे. तर हे मात्र आणा तुम्ही, कारण बुरशीजन्य काही त्याच्या फवारण्या पण करू शकतो आपण झाडावर. साफची पावडर असते ही. आता हे झालं खताचं. आता फवारण्यासाठी काय, तर बघा, आपण हळद तर सर्वांच्या घरी असते. त्यांच्या दालचिनी पावडर, गोमूत्र, त्याच्यानंतर दुकानात, किराणा दुकान किंवा दुकानात कोणत्याही निलगिरीचं कडुलिंबाचं जे असं तेल मिळतं ते फवारण्यासाठी लागतं, तेही आपण आणू शकतो. म्हणजे हळद 1 दिवस पाण्यात भिजू घालून किंवा मातीत टाकूनही आपण ठेवू शकतो. बुरशीनाशक, जंतुनाशक म्हणून असा वापर करू शकतो. हे घरगुतीचं आहे. गोमूत्रही मिळतं, त्याच्यामुळे काही असं एवढं म्हणजे काही असं अवघड नाही किंवा खर्चिक नाही. आणि अंड्याचे टरफल हे आपण टाकू शकतो. म्हणजे हे घरगुती सगळं, किंवा पानांचा पाचोळा ते. आणि हे फवारण्याचं तर बघा, मी म्हणजे आपल्याला बागकाम करताना खुरपं नसेल तर हा काटेरी चमचा, कात्री तर असतेच घरी. आणि फवारण्यासाठी वरचंही 10 रुपयाला मिळतं माझ्याकडे. आता मी हे आणलेले बांधकामाच्या वेळेस लागत होतं म्हणून. तर हे आता मला गरजेचं पडलं, म्हणजे झालं की बागेसाठी मी वापर करते. असंच असावं असं काही नाही. आपण हे हँडवॉशचा असा वापर करू शकतो फवारणीसाठी, म्हणजे आपण हळदीचा फवारा ते द्यायचा असेल तर. आणि आता शेवटची महत्त्वाच्या म्हणजे आता रोपं. पहिल्यांदा सगळे रोपं महागाचे आणावेत असं काही नाही. आपण पाहुण्यांच्या घरून, शेजाऱ्याच्यातनं कुणाच्यात गेलो तर तिथून हे तुम्ही आणू शकता. शेवंती, चनी गुलाब, जास्वंदाच्या कांड्या लावू शकतो. त्यानंतर हे नागवेलीचं पान, असे आपण एक तुकडा सुद्धा असा लावला जिथं मुळ्या येणार आहेत तेही आपण लावू शकतो.
असं काही आणावेच असं काही नाही. मनी प्लॅन्ट तर बऱ्याच जणांच्या घरी असतो, त्यांच्यातून जरी आणला मनी प्लॅन्ट पाण्यात पहिल्यांदा बाटलीत ठेवायचं पाण्यात, त्याला मुळे आल्या की आपण ते परत कुंडीत लावू शकतो, मातीतही लावू शकतो, पाण्यातही. हे पण झाडाची फांदी जरी लावली तर येतो. म्हणजे अशा कितीतरी गोकर्णीचे बिया असतात, त्या बिया जर मिळाल्या तर त्या बिया टाकून गोकर्णी रोप तयार होऊ शकतं. कढीपत्त्याचं पण तसंच आहे, बिया टाकून किंवा कोणाच्यात असेल. हे गवती चहाचं एखादा गड्डा मिळाला तर गड्डाही लावू शकतो. त्याच्यानंतर गुलाबाच्या कांड्या किंवा काय, हे पण झाड असे आहेत की त्याला खाली मुळा असतात, जागोजागी अशा पांढऱ्या आलेल्या आहेत. म्हणजे बघा मातीत नाही तरी त्याला मुळे आलेले आहेत. तिथून जर मी आता ते लावलं तरी तेही झाड येऊ शकतं. आता मी लावणार आहे का, पण त्याला पुढं फुलं होते त्यामुळे आत्ताच लावायला नको वाटलं. आता फुलं येऊन गेले की मी ते तोडून लावणार आहे परत. असे कितीतरी झाडं आहेत की ते आपण हे पण पहा. आता कशात, आता मी बाटलीचा वापर कुंड्या म्हणून केला, त्याच्या कापून त्याला तारा लावून त्याला खिळ्याला असं भिंतीला ठोकून ते अडकून टाकलेले. छान शोपीस वाटतोय. वाटलं असतं ते बाटल्याचे मी पुढं टोपणला कलर दिला नाही, तुम्ही तेही लावू शकता कलर. आणि ह्या पण किती 50-60 रुपयाला छोट्या कुंड्या येतात. पाटीत मी वापर केला आहे. ही पहा, ही तर बॉर्नव्हिटाची बाटली वरचं कापून काढले, त्याच्यात लावले. म्हणजे कशाचंही. किंवा आपण मग बघा, मगामध्ये सुद्धा मी लावलेले आहे. थोडासा चिरला होता, खराब झाला होता म्हणून त्यात लावले हे मग दोन्ही पण. त्याच्यानंतर भाज्या हॉटेलमधून आणतो आपण, त्याचे पण असतात अशा हे पहा कलरचे येतं. हे कलरच्या बादल्या तुम्ही वापर करू शकता. मी पण कलरच्या ह्याच्यात मी लावलेले इथं झाडं, गुलाब ते. आता ह्या झाडाच्या ह्या गुलाबाला ते पिशव्या असतात, त्या पण पिशव्या आपण यूज करू शकतो परत छोट्या छोट्या झाडासाठी. चिनी गुलाबच्या हे पहा अशा भरण्या होत्या, टाकून देण्यापेक्षा मग त्याच्यात लावलेले तर असा आपण वापर करू शकतो. किंवा अंथानाच्या ज्या कुंड्या असतात त्याच्यात परत आपण काही लावू शकतो, कारण मोठ्या झाडं ह्याच्यात परत ठेवता येत नाहीत, आपण काढून लावतो त्याच्यात परत यूज करायचा. हे खतम दाखवलेच आहे इथं. आज आभाळ भरपूर आलेले, थोडंसं अंधार वाटतंय, पण म्हटलं तुम्हाला माहिती द्यावी. आणि बघा, आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप अजून व्हिडिओ मी करणार आहे, त्यामुळे पहा. आणि सामान गोळा करायला चालू करा, बागकामालाच सुरुवात करा. धन्यवाद.